संविधान चिराई हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान चिराई हो, चिराई हो, चिराई हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा, छत्रपती शाहू महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान चिराई हो, संविधान चिराई हो, संविधान चिराई हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा, छत्रपती शाहू महाराजांचा संविधान चिराई हो, संविधान चिराई हो, डॉक्टर आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, देवानाम प्रिय सम्राट अशोकाचा, धम्मध्वजाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान चिराई हो, संविधान चिराई हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आज आदरणीय डॉक्टर प्रकाश मोगले सर नांदेडहून इथे आलेले आहेत। संयोजन समितीच्या वतीनं मी या संमेलनाचे सहसंयोजक सुरेश वंजारी यांना विनंती करतो की त्यांचं पुष्प देऊन स्वागत करावं। स्वागत अध्यक्ष जे भंडाऱ्याहून इथे आलेले आहेत आमचे डॉक्टर परमानंद बागडे यांचं स्वागत मी या कार्यक्रमाचे मुख्य सूत्रधार आदरणीय जगदीशजी राऊत यांना विनंती करतो की त्यांचं सुद्धा पुष्प देऊन स्वागत करावं। आपण सर्व लोक इथं आलात आणि आपण आता लगेचच या संविधान मार्चला सुरुवात करणार आहोत। त्यापूर्वी 20, 21, 22 आणि 22 आणि 23ला आपला मुख्य कार्यक्रम सुगत बुद्ध विहारचे सभागृह चॉक्स कॉलनी इथे होणार आहे। तरी मी सर्व जनतेला आव्हान करतो की त्यांनी 22 तारखेला सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि 2 दिवस होणाऱ्या या साहित्य संमेलनात साहित्याच्या संदर्भानं कथा असो, कादंबरी असो, नाटक असो, अनेक विषयावरती परिसंवाद आयोजित केलेले आहेत। या सर्व साहित्याच्या संदर्भातला आपण लाभ घ्यावा असं मी आंबेडकरी जनतेला आव्हान करतो आणि या संमेलनाच्या निमित्तानं मी डॉक्टर प्रकाश मोगले सरांना विनंती करतो की त्यांनी बोलावं। नागपुर के इस इंदौरा मैदान के पास जो डॉक्टर बाबा अम्बेडकर पुतले के पास है, आज यहाँ से
संविधान रैली निकाली जा रही है और उस संविधान रैली आज चौक कॉलोनी इस जगह पे जो सुगत बुद्धि विहार है उस ठिकान पे ये रैली जाएंगी। एक विशेष कार्यक्रम मतलब साहित्य सम्मेलन का ये कार्यक्रम दिया जा रहा है और आज दूर से जो मान्यवर आए हैं प्रकाश मोगले साथ अपने चैनल से ठेठ जुड़े हैं आज यहाँ पे वो अपने साथ में चैनल पे क्या है उनका कहना जानेंगे। सर अपना परिचय बताइए, क्या आप जनता को बताएंगे सर, परिचय बताइए। प्रकाश मोगले, मी छोटासा साहित्यिक आहे, आपल्या सर्वांना जय भीम करतो। मित्रो, आज 21-22 तारखेला 1920 मध्ये माणगाव येथे बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्यांची परिषद झालेली होती आणि याच तारखांना 1927 साली महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह झालेला होता। माणगाव परिषद, या परिषदेमध्ये शाहू महाराजांनी सर्व अस्पृश्य बांधवांना सांगितलं होतं की तुमचा नेता तुम्हाला सापडलेले। आपल्याकडे काय होते की कामगारांचे असो की अति कुठल्या मजुरांचे असो, या संघटनांचे नेते उच्चवर्णीय असतात, ब्राह्मण असतात। शाहू महाराज म्हणाले असते मी तुमचा नेता आहे, पण महाराजांनी नाही म्हणाले की तुमचा नेता तुम्हाला सापडला आहे। 1920 साली शाहू महाराज म्हणाले आणि त्या माणगाव परिषदेचं प्रत्यंतर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली आम्हाला आणून दिलं की आमचे बाबासाहेब आंबेडकर हेच नेते आहेत। कारण पाणी पिणं हा नैसर्गिक हक्क सगळ्याच जगातल्या मानवांचा असतो, प्राण्यांचा असतो, पण चौदार तळ्याचं पाणी अस्पृश्य लोकांना पिण्याला बंदी होती। या बंदीविरुद्ध बाबासाहेब आंबेडकरांनी जो तिथे फार मोठा सत्याग्रह केला, ते महाडच्या चौदार तळ्याला अजून 2 वर्षाला 100 वर्षे होत आहेत। आज संविधानाला 75 वर्ष झालेले आहेत आणि 100 वर्ष अजून 27 साली होत आहेत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाणी हे अग्नी विझवते, आग विझवण्याचं महत्त्वाचं साधन असते पाणी, परंतु या पाण्याला पेटवण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। हे महान काम केलेलं आहे आणि त्यामुळं आपण इथे त्यांच्या पुतळ्याच्या आधारानं का होईना त्यांच्या पुतळ्याखाली व्यवस्थितपणे माणूस म्हणून उभे आहोत, नारे देत आहोत, घोषणा देत आहोत। हे जे बळ आलं हे बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यामुळे आलेलं बळ आहे, ही हिंमत आहे। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं आपल्या गावामध्ये, नागपूर शहरामध्ये निळाई परिवार आणि अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संवर्धन मंडळातर्फे फार मोठं संमेलन, आंबेडकरी संमेलन होत आहे। आपण सर्वांनी या संमेलनाला यावं आणि इथे 2 दिवस चर्चा होणार आहेत, परिसंवाद होणार आहे, त्याचा लाभ घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो। मित्रो, बाबासाहेब आंबेडकर हे बहुआयामी असे होते। आपल्याला माहिती नसते की ते चित्रकार होते उत्तम, व्हायोलिन वाजवायचे, शिल्पकलेचं शिक्षण घेतलेलं होतं त्यांनी, त्यामुळं वेगवेगळ्या कलांमध्ये ते निपुण होते। आपली अडचण असते की आपण थोडंसं शिकतो, नोकरीला लागतो आणि मग बाकीच्या कलांकडे लक्ष देत नाही। कला या माणसाला शॉकअप सारखे असतात, माणसाला धक्क्यातून सावरण्याचं काम या कला करत असतात। मग ते साहित्य असो, चित्रकला असो, शिल्पकला असो, संगीत कला असो, या सर्व कलांचा आस्वाद उद्या 2 दिवस आपल्याला मिळणार आहे। त्याच्यामध्ये नाटक आहे, कविता वाचन आहे, कथाकथन आहे आणि यावं आणि बाबासाहेबांसारखं अभिरुची संपन्न जीवन आपल्याला जगता यावं, निर्दोष जीवन जगता यावं, यासाठी मी आपल्याला परत एकदा विनंती करतो। धन्यवाद। मान्यवर सरांनी आज आपल्यासमोर एक इतिहासाचा पान उघडला आणि या इतिहासाच्या पानामधून जी महत्त्वपूर्ण घटना म्हणजे आज जो 14 तळ्याचं जो सत्याग्रह झाला होता त्याच्यावर त्यांनी प्रकाश टाकला आणि त्यामुळे आपल्याला जे क्रांती मिळाली आणि त्या क्रांतीमुळे आज आपल्याला ज्या बाबासाहेबांनी जे कर्तृत्व केले त्याच्यामुळे आपल्याला आज जे मोठे मोठे अधिकार मिळाले आणि आज महत्त्वपूर्ण दिवस म्हणजे जो माणगाव परिषद झाली होती त्यामध्ये आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांनी लोकांना, जनतेला जर सांगून की तुम्हाला आज तुमचा जो नेता तुम्हाला मिळाला आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,
हे त्यांनी महत्त्वपूर्ण सांगून त्यांना जनतेला जे संबोधन केलं होतं आणि मान्यवर साहेबांनी हे एक इतिहासाच्या पानातून त्यांनी आपला महत्त्वपूर्ण जो विषय होता त्यांनी त्यांचा एक आढावा घेतला आणि आज या साहित्य संमेलनाचा डॉक्टर बाबासाहेब साहित्य संमेलन 2025 सुगत बौद्ध विहार या ठिकाणी घेण्यात येत आहे आणि मान्यवरांनी महत्त्वपूर्ण चर्चेशी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे आणि आमच्या गुजरात क्रांतिकारी जय भीम जय भीम. थेट आपल्याशी प्रवीण कांबळे साहेब सुद्धा जुळलेले आहे आणि आज या कार्यक्रमामध्ये त्यांनी सूत्रसंचालन त्यांच्यासोबत केलं आहे. जाणून घेऊया त्यांचं काय सांगणार. सर आपलं पैसे सांगा. माझं नाव प्रवीण कांबळे. अखिल भारतीय साहित्य संस्कृती संवर्धन महामंडळाचा मी कार्याध्यक्ष आहे आणि या मंडळाचा मी मुख्य संयोजक आहे. हे संमेलन खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी जो महाडचा सत्याग्रह केला या सत्याग्रहाच्या पर्वावर हे संमेलन नागपूर शहरामध्ये होत आहे आणि या संमेलनाच्या निमित्तानं या समाजातला जो आंबेडकरी साहित्यिक आहे या समाजातील मग तो कवी असो कादंबरी लिहिणारा असो कथा लिहिणारा असो नाटक लिहिणारा असो कथाकथन करणारा असो या सर्व साहित्यिकांचा समन्वय साधण्याचं काम या निमित्तानं हे संमेलन करणार आहे आणि या संमेलनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार फुल्यांचा विचार शाहू महाराजांचा विचार अशी जी पुरोगामी विचारांची जी काही महामानव होऊन गेली त्या सर्वांचा विचार या संमेलनामधून साहित्यिक लोक देणार आहेत. संविधानाची 75 वर्ष पूर्ण झाली या निमित्तानं हा जो अमृत महोत्सव आहे या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं सुद्धा संविधानावरती आम्ही एक परिसंवाद ठेवलेला आहे. स्त्रियांच्या संदर्भानं परिसंवाद ठेवलेला आहे. इथल्या सामाजिक शैक्षणिक राजकीय सांस्कृतिक संदर्भानं जे काही विश्लेषण आहे ते सुद्धा एका परिसंवादामध्ये होणार आहे. 4 परिसंवादामध्ये विविध विषयाचं च्या संदर्भानं वक्ते बोलणार आहेत आणि समाजातली जी परिस्थिती आहे देशातली जी परिस्थिती आहे देशामध्ये होणारं जे विषम व्यवस्था आहे त्या विषम व्यवस्थेच्या विरोधात लढण्यासाठी ज्या काही उपाययोजना असतील किंवा एकसंघ समाजाच्या निर्मितीसाठी समाजाला काय करता येईल या 4ही विषयातून वक्ते खऱ्या अर्थानं आपल्याला प्रबोधन करणार आहेत आणि हे संमेलन अतिशय ताकदीचं होणार आहे. मी पुन्हा आंबेडकरी समाजातील सर्व लोकांना असं आव्हान करतो की या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाला उपस्थित राहून प्रत्येक साहित्याच्या अंगानं जो काही विषय इथे मांडला जाणार आहे किंवा नाटकाच्या संदर्भानं कवितेच्या संदर्भानं गझल मुशायरासारखा प्रकार सुद्धा या साहित्य संमेलनामध्ये होणार आहे. तरी आपण या संमेलनाचा आस्वाद घ्यावा आणि या प्रबोधनाच्या चळवळीला साहित्याच्या चळवळीला कसं मजबूत करता येईल साहित्याचं हे दालन कसं मजबूत करता येईल यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील नव्हे तर मध्य प्रदेश राजस्थान इथून सुद्धा साहित्यिक या संमेलनाला येणार आहेत. तर नागपूरकरांनी भरपूर प्रतिसाद देऊन हे संमेलन यशस्वी करावे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आदरणीय सुरेश वंजारी जगदीश राऊत प्राध्यापक राजेंद्र कांबळे नरेश पाटील शरद कांबळे शालिक जिल्हेकर दीपाली दीप मॅडम डॉक्टर सुनंदा रामटेके अशी अनेक दिगंबर चनकापुरे असतील ही सर्व मंडळी सूर्यकांत मुनघाटे असतील ही सर्व मंडळी या संमेलना यशस्वी करण्यासाठी रात्रंदिवस झटत आहे आणि हे संमेलन निश्चितच यशस्वी होईल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय भीम. मान्यवर साहेबांनी आपल्याला विस्तारपणे माहिती दिली आणि त्यांनी आपल्याला या कार्यक्रमाची बद्दल विशेषपणे काय काय कार्यक्रम होणार आहे त्याच्याबद्दल संपूर्ण जे माहिती दिली आणि हा कार्यक्रम आज इथे संविधान मार्च निघत आहे. ह्या संविधान मार्चमध्ये पुरुषासोबत महिलांनी बी मोठ्या संख्येने इथे प्रतिसाद दिलेला आहे. तुम्ही पाहू शकता चॅनलच्या थ्रू
मोठ्या संख्येने महिला घरी इथं पोहोचले आणि त्याचप्रमाणे पुरुषांनी बी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सगळ्यांच्या हातामध्ये 85चे ध्वज आणि आपला अशोक चक्र असलेला निळा ध्वज सुद्धा त्यांच्या हातामध्ये आहे. आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना वाढवण्याचं काम या संघटनाच्या वतीने करण्यात येत आहे. आणि साहेबांनी आपल्याला सुंदर मार्गदर्शन सुद्धा केलं आहे आणि आमच्याकडून त्यांना सुद्धा क्रांतिकारी जय भीम. जय भीम. इंदोरा परिसरामधले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरून संविधान मार्च निघत आहे आणि तुम्ही पाहू शकता सगळ्या ज्या महिलांसोबत पुरुष जे आले आहेत त्यांच्या हातामध्ये संविधान तुम्ही पाहू शकता. भारताचं संविधान आज ह्या देशातला प्रगती करण्यासाठी जे महत्त्वपूर्ण हा जो पुस्तक आहे भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब यांनी हा जो रचला आणि याच्यामुळे पुन्हा संपूर्ण देश चालत आहे. तुम्ही पाहू शकता महिलांच्या बी हातामध्ये संविधान आहे आणि इथून या इंदोराच्या परिसरातून इथे संविधान मार्च समोर निघत आहे. संविधान मार्च निघत आहे. संविधान चा इथे पुस्तकं सुद्धा त्यांनी संविधान घेऊन हा जो लॉंग मार्च निघत आहे इथून. तुम्ही पाहू शकता इथे संविधान रॅली निघालेली आहे आणि ह्या रॅलीमध्ये महिलांसोबत पुरुषांनी जो सहभाग घेतलेला आहे जय भीम. जय भीम. जय भीम. शाहू महाराजांचा संविधान रॅली संविधान मार्च रॅली साहित्य संमेलनाची आज या इंदोराच्या डॉक्टर बाबासाहेब पुतळ्याजवळून आज इथे रॅली निघालेली आहे आणि नारे देशभक्तांनी संविधान है भारत का संविधान. हमारा सम्मान है, भारत का संविधान है. हमारा सम्मान है, भारत का संविधान है. भारत का संविधान है. रॅली आता संविधान रॅली आता इथे सुबत बौद्ध विहार या परिसरामध्ये पोहोचले. तुम्ही पाहू शकता आज जाताना रॅली आता संविधान मार्च रॅली या सुगत बौद्ध विहार या परिसरात पोहोचलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शाहू महाराज
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान दिन भारत का संविधान है भारत का संविधान है जय भीम जय भीम